भारतीय जनता पक्षाचे सरकार ह्या दिसांनी एक देशभर आणि राज्यभर विकसित भारत म्हणून रथ घेऊन भोंवता. आता भारतीय जनता पक्ष आता खुबशे जाणांनी ताका नावां वेगळी वेगळी दिल्या. काही जाण ताका भ्रष्ट जुमला पार्टी म्हणटा, काही जाण ताका भारतीय जुमला पार्टी म्हणटा. हेचे कारण कितें की जी भारतीय जनता पक्ष जो अडवाणी आणि लेट अटल बिहारी वाजपेयी ह्या वेळार जो भारतीय जनता पक्ष आसलो तो आज ना. आज भारतीय जनता पक्षाचे एक एजेंडा आसा ती म्हणजे सत्ता. ती मागीर कशाय पद्दतीन तांकां मेळोनी आनी ती सत्ता मेळटा आसतना भारतीय जनता पक्षान तो मागीर जाचेर ते करप्शनाचे आरोप घालताले तांकां घेवन सत्ता, जाचेर ते जाका रेपिस्ट म्हणटाले ताका घेवन सत्ता, आनी वेगळे वेगळे आरोप आसलेले लोकप्रतिनिधी तांकां घेवन सत्ता. तेजे व्यतिरिक्त धर्मा भितर द्वेशाचें राजकारण करून आपल्या पक्षाक कसो फायदो जातलो ती सत्ता, जाती भितर राजकारण करून ती सत्ता. म्हणजे मूळ तुमी जर पळयत तर भारतीय जनता पक्षाची जी तत्वां त्या वेळावयली आसली ती आज ना, म्हणून ताका वेगळी वेगळी नांवां दिता. आनी आज आमी पळयता की देशभर आनी गोंयभर ती विकसीत भारत. आतां विकसीत भारत म्हजो प्रश्न आसा की हो आतांच 10 वर्सांक जालो. देश स्वतंत्र जाले नंतर आज जवळ जवळ आमकां 75-76 वर्सां जालीं. म्हणजे ह्या 76 वर्सांत कांय जावना. आमकां सगळ्यांक खबर आसा आनी आमी सगळ्यांनी एक गोश्ट मान्य करपाक जाय की ज्या वेळार देश स्वतंत्र जालो त्या वेळार देशा कडेन कांयच नासलें. आज हे GDP 5 ट्रिलियन जावपाची भाशा उलयता त्या वेळार आमचे कडेन कितें आसलें? इकॉनॉमी वॉज झिरो. आमचे कडेन हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर नासलें, आमचे कडेन ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर नासलें, एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर नासलें, आमचे कडेन रिसर्च इन्स्टिट्यूट नासलें. ह्या देशा कडेन कांयच नासलें. पण विकसीत भारत जावपाचें कारण हे सगळ्या जी स्वतंत्र जाल्या नंतर जे जे पक्षांची सरकारां येयलीं ते सगळ्यांचो हातभार आसा. जशें काय भारतीय जनता पक्ष अशें म्हणटा आज दाखोवन दिता की हेंच्यांनी शुन्याच्यान विश्व निर्माण केलें, म्हणजे बाकीच्यांचें कांयच योगदान ना. आनी आमी पळयता की आज ज्या वेळार भारतीय जनता पक्षाच्या सरकारान म्हाका दिसता खुबशे वेळार जुमलाच केला. आज ते देशाची इकॉनॉमी 5 ट्रिलियन जावपाची भाशा करता. आज आमी 5वे आसा. अभिमानाची गोष्ट. आमचो देश खंय तरी वयर सरता आमकां सगळ्यांक दिसता. पूण एट द सेम टायम तुमी म्हणटा की इकॉनॉमी 5 ट्रिलियन जावपाची आसा. आज जवळ जवळ $3.5 ट्रिलियन इकॉनॉमी आसा. आमी 5वे आसा. पण तुमी जर पळयत जाल्यार पर कॅपिटा इन्कमान आमी वेर वी स्टँड. म्हणजे देशांतल्या लोकां कडेन देशाच्या तिजोरीन पयशे आहा म्हणटा तुमी, पूण देशाचे जे भारतीय आसा तेंचे कडेन बोल्सान पयशे ना. सो वेर वी स्टँड. पर कॅपिटा इन्कमान आमी जवळ जवळ 127th रँक. ते एक गोष्ट ते नमूद करिना, ती गोष्ट हायलायट करिना. कारण ही चिंतेची बाब आसा. एका वेळार तुमी म्हणटा की विकसीत भारत, दुसरे कडेन तुमी जवळ जवळ 80-82 कोटी लोकसंख्येक लोकांक फ्री रेशन दिता, म्हणजे ते उपाशी उरूंक जायना म्हणून. कसलो विकसीत भारत? विकसीत भारत म्हणजे प्रत्येक जाण सक्षम आसपाक जाय की बाबा कितें तरी जोडून, कितें तरी बिझनेस करून, कितें तरी काम करून आपले पोट स्वता भरप. हेका विकसीत भारत म्हणटा. गरीब दारिद्र्य रेशे खाली जी लोकसंख्या आसली ती वाडत आहा. कसलो विकसीत भारत? आनी तुमी जर पळयत जाल्यार जो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF जी बॉडी आसा तांच्यांनी अलार्मिंग सिच्युएशन दिला की जी आमी आज आमची जवळ जवळ 3.4 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आसा. डेप्थ आमचे जवळ जवळ $2.4 ट्रिलियन आसा. म्हणजे एके सायडीन की हांव म्हणटा म्हजे कडेन अमके पयशे आसा ₹100 ते हांव दाखयता, पूण हांव जवळ जवळ ₹70 लोकांक देयीत आसा, म्हणजे रीण आसा तें दाखयना. म्हणजे कसली इकॉनॉमी? सो त्या खातीर सांगपाक सोदता की भारतीय जनता पक्षाचे सरकार जी विकसीत भारत यात्रा काडल्या ती फक्त लोकांक भुलोवपाक, लोकांचे जे मूळ मुद्दे आसा म्हणजे म्हारगाय आसा, अनएम्प्लॉयमेंट इश्यू आसा, वेगळे वेगळे इश्यू आसा, ते GSTचो इश्यू आसा, लोक आज त्रासान आसा, खुबशे बिझनेसीन बारीक बिझनेसमॅन आज त्रासान आसा. ते इश्यूंच्यान खंय तरी लोकांचें मन डायवर्ट करपाक ही विकसीत भारत यात्रा तेंच्यांनी काडलेली आसा. आनी आमकां खबर आसा की 2004 ज्या वेळार वाजपेयी सरकार आसलें त्या वेळार शायनींग इंडिया म्हणून देशभर चलतालें. तशाच पद्दतीचें हे विकसीत भारत. आनी त्या वेळालो परिणाम आमी पळयल्लो आसा की त्या वेळार 2004च्या इलेक्शनाक भारतीय जनता पक्षाच्या सरकाराक त्याचो परिणाम भोगचो पडलो. आनी अशेंच हे जुमला जे आज करता पळय विकसीत भारत म्हणून, तेजोय परिणाम तांकां येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनाक तांकां भोगचो पडटा.